बघा आज काय आहे? धुलीवंदन. आता होलिका, भक्त प्रल्हाद, त्याचे वडील हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप काय म्हणायचा, मला देव माना. आणि भक्त प्रल्हाद लोकांना काय सांगायचा, देव हा कोणीतरी आहे, आपलं शरीर चालवणारा, आपलं सगळं जीवन चालवणारा भगवंत वेगळाच आहे. आणि मग त्याने काय केलं, त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं आणि तरी तो काय मराना. आणि मग त्याची जी बहीण होती होलिका, तिला वरदान होतं, दुष्ट माणसाला घेऊन जर तू अग्नीत बसली तर तो माणूस जळल आणि तुला काय होणार नाही. पण भक्त प्रल्हाद कोण होता? देवाचा भक्त होता. आणि मग ती त्याला घेऊन आणि अग्नीमध्ये बसली. आणि मग ज्या वेळेला ते पेटवली भक्त प्रल्हाद मरू नये म्हणून लोकांनी, भक्त प्रल्हाद हा सगळ्या लोकांचा लाडका होता. जसा कृष्ण भगवंत सगळ्यांना प्यारा होता, तसा भक्त प्रल्हाद हा सगळ्यांना लाडका होता. आणि मग लोकांनी काय केलं, जागी जागी अग्नी होली पेटून आणि अग्नीची प्रार्थना केली का, भगवंता आमच्या भक्त प्रल्हादाला मरून देऊ नको. बघा, ज्या वेळेला सगळे लोक एखाद्याचं चांगलं चिंतन करतात त्यावेळेला तिथं भगवंत उभा असतो. आणि मग भगवान होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद तसेच बाहेर निघाला. आणि मग दुसऱ्या दिवशी लोकांनी काय केलं, मोठा आनंद झाला. जी पेटवलेली राख होती ती राख त्याने काय केली, उधळली, एकमेकाच्या अंगावर फेकली आणि रंग फेकला, आनंद व्यक्त केला. तेव्हापासून हा जो धुलीवंदन जो आहे त्याला काय म्हणतो आपण, धुलीवंदन हा सण साजरा केला जातो. हा आनंदाचा उत्सव, हा प्रेमाचा उत्सव आणि हा आपण साजरा केला जातो. आणि आज आनंद व्यक्त करा. आणि या दिवशी काय करतात, हा पाडवा एक शुभ मानला गेलेला आहे कोणते चांगलं काम करण्याकरता. आणि आपल्या घरामध्ये जे आपले कुळदैवत असतं, आपले पूर्वज असतात, त्याला काय म्हणतात, वीर. आणि मग यांची आज पूजा केली जाते. आणि मग लहान मुलांना कपडे सजून आणि ते नाचतात. आणि आपल्या वडिलोपार्जित आपली जी परंपरा आहे, आपल्या वंशाला जे आलेली पर्जा आहे, ज्या आपले वाडवडील जन्माला येतात आणि असे ते मुलं नाचून आणि हा सण साजरा करतात. तर आपण आपली संस्कृती जपायची. संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये खूप घेण्यासारखं आहे. जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.